अरे तूप पण दिलंय. हो एक एक मागे 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 बघूनच सांगते यम्मी असणार मस्त. सगळ्यांचे रिॲक्शन बघा, सगळ्यांच्या चेहऱ्यावर फेसिंगचा रिॲक्शन बघा. सो आमची वुमन स्पेशल डे म्हणून आम्ही ट्रिप ऑर्गनाईज केली अलिबागला. सो आता आम्ही अलिबागला चाललोय. आता अजून एक फॅमिली आहे, त्यांना आम्ही कलिनाला पिकअप करणार आहोत. सो सर्वांना जे आता गाडीत अवेलेबल आहेत ते आपले सगळे लेडीज आणि वहिनींना सगळ्यांना हॅपी वुमन्स डे. निशानला आणायला चाललोय घरी, लेट निघालो झालं आता आम्हाला. तर गाडी भारत लावलंय, गाडी बघू शकतो पाठी, की आम्हाला हा फ्लायओव्हर पकडायचा आहे आणि इकडे उठून बसणार नाही. सो आता आम्ही धम्माला नाही ट्रिपला, आम्ही फक्त ही ट्रिप वुमन डे साठी आपण ऑर्गनाईज केली आहे. वुमन डे स्पेशल म्हणून ट्रिप ऑर्गनाईज केलेली आहे. धम्माला येणार आहे. पण चाललो आहे अलिबाग चौलला. लास्ट टाइम आपण चौलचा ब्लॉग बनवलेला होता, पण ह्या टायमाला आपण फार्म हाऊस दुसरा आहे, आपण दुसऱ्या ठिकाणी चालले आहोत. ते पण निशांच्या वळखीवरच आहे. 6 लहान मुलं वगैरे सगळेच आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण निशानला आणायला जातोय ना, निशांच्या ओळखीचे आहेत, त्यांच्या रिलेटिव्हचा ते फार्म हाऊस आहे. तो फार्म हाऊस पण छान आहे. तो आपण फार्म हाऊस तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहोत. चला आता आपण ट्रिप एन्जॉय करूया. पण बिंड्याला ही पिकनिक आपण आज फक्त आज वुमन्स डे स्पेशल आम्ही पिकनिक ऑर्गनाईज केलेली आहे. तर सर्व फॅमिलीची पिकनिक आहे. तो आज आमच्या सगळ्या ज्या लेडीज आहेत आमच्या फॅमिलीमध्ये वगैरे, तर सगळ्यांना आम्ही आज घेऊन चालू अलिबागला. आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा जे माझे व्हिडिओज बघत असतील लेडीज वगैरे आहेत, तर सर्वांना वुमन डेच्या हार्दिक शुभेच्छा. सो चला वहिनी वगैरे आलेली आहे. वहिनी तुम्हाला सुद्धा वुमन डेच्या हार्दिक शुभेच्छा. ए हाय, कुठे आलो तुम्ही? इरिया कुठे चाललीस? कुठे आलोय? कुठल्या बीचला? दाखव इकडे दाखव. हो सर आहे ना. आपली पूर्ण बस भरून झालेली आहे. थेट आपण डायरेक्ट भेटणार अलिबागला. निशांची फॅमिली आली आहे, माझी फॅमिली आहे, पिंट्याची फॅमिली, ताई, विनायकची फॅमिली, पाठी वहिनी आणि त्यांच्या बिल्डिंगमध्ये बसलेले आहेत. चंचल वगैरे आणि पाठी लास्टला सगळे आपली बॉईज बसलेले आहेत. गम्माला येणार आहे या ट्रिपला. सो ॲज युजल जो आपण अलिबागला रूट वापरतो कर्नाळा घाट लागतो आपला, तो घाट का राहिलेला नाही आहे. या रूटला पोहोचलेलो आहोत. तरी आमच्या या डेस्टिनेशन इथून 1.5 तासावर आहे अजून. सगळे शांत शांत बसले आहेत, कोण काय एन्जॉयमेंट नाही चालू कोणाचीच. लोकांचं कुरकुरे पाहिजे का विचारते इकडे. नको कुरकुरे नको, काय नको. तो आता सगळे शांत बसलेत. त्यांच्यावर रिसॉर्टला जाऊ, त्या सगळे एन्जॉयमेंट करायला चालू होतील. तर पहिला आपलं डेस्टिनेशन आहे बिर्लामध्ये. आम्ही बिर्लामध्ये जाणार आहोत. ते बोलतात 11:30 पर्यंत ऑनलाईन बघितलं 11:30 बंद होतं, पण एखाद्या माहितीप्रमाणे आम्हाला 2 वाजेपर्यंत चालू असतं. ठीक आहे, तोपर्यंत कसं आता बघू. नाही आत्ता नाही दर्शन भेटलं बघायला लोकेशनला, तर मग आम्ही संध्याकाळी दर्शन घेऊ. पण आता पोहोचण्याचा प्रयत्न करू लवकर लवकर. आता आम्ही त्या कॉटेजला आलेलो होतो, गोकुळ कॉटेज अलिबागमध्ये चौली असं प्लेसवर आहे. कॉटेज एकदम एक नंबर आहे, भारी आहे आणि खूप मोठी प्रॉपर्टी आहे इकडे. बघू शकता आम्ही इकडे बस वगैरे इकडेच पार्किंग केली आहे. बस म्हणून इकडे स्विमिंग पूल आहे, त्या बाजूला टर्फसुद्धा आहे इनफॅक्ट. आणि हे ओनरचं घर आहे. आणि त्यापुढे आम्हाला कॉटेज घेतलेले आहेत. सगळे फुल एन्जॉयमेंट चालू आहे सगळ्यांची. सर्वजण एन्जॉय करताय एकदम फुल धमाल. आमच्यावर नवीन महिने आलेत. महिने आपलं नाव सांगा ना. सुप्रिया. ओके. आणि हा पार्थ, आम्हाला त्यांच्या घरी घेऊन जाणार गावाला ना पार्थ. आमच्या वाड्यावर बंगल्यावरती. पूर्ण प्रॉपर्टी तुम्हाला मी मॉर्निंगला एक्सप्लोर करून दाखवेल. आमची
टर्फ मध्ये इथून आहे ती वाट केलेली आहे तिकडेच आहे तिकडून येत आहे इकडून सो आता आम्हाला इकडे नाश्ता भेटलेला आहे सकाळी आल्या आम्हाला नाश्ता भेटलेला आहे वडे आणि चाय बोललाय सगळे चहा करतात घेऊन येतो चहा सुद्धा आणि वडे सगळे एन्जॉय करतात पप्पा नाही घेऊन होतो पण जाऊन मी सो आपल्याला त्या सकाळ आता संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आपल्याला वडे आणि चहा दिलेली आहे कॉफी पण तुम्हाला भेटू शकते इकडे आणि प्लस कोल्ड्रिंक सुद्धा आहे इकडे मी हवं ते कोल्ड्रिंक घेऊ शकतो आपलं काय कोल्ड्रिंक अवेलेबल आहे स्प्राईट आहे तो थम्सअप इकडे भेटू शकतो आपल्याला नाश्ता करून घेऊया कसा होता नाश्ता भाई कसा वाटला आजपर्यंत आपण एवढे फेमस आहे किती मोठी प्रॉपर्टी आहे ना प्रॉपर्टी एकदम वडा गरम गरम वडे वडे का वडे पिक्चरचा एकदम जबरदस्त क्रिकेट टर्फ पण आहे एक नंबर आहे टर्फ स्विमिंग पूल दोन्ही आहे आता आपण थोड्या वेळ स्विमिंग पूलमध्ये जाणार स्विमिंग पूल पण दाखवतो तुम्हाला आणि प्लस तुम्हाला टर्फ सुद्धा दाखवतो आणि प्लस तुम्ही तर इकडे आला तर तुम्हाला बाकीच्या पण ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे एरोबोर्ड आहे इथे पाणी वगैरे नॉर्मल झाले प्लस तुम्हाला कॅरम बोर्ड तुम्हाला खेळू शकता इथे कॅरमसुद्धा आहे बाकीचे ॲक्टिव्हिटीज सगळ्या तिथे आहेत त्या साईडला वगैरे आहेत आणि टर्फ आणि स्विमिंग पूल या साईडला आहे एक कपल आला 2 कपल आले त्या कपलसाठी सुद्धा इथे जागा अरेंजमेंट आहे इथे तुम्ही एन्जॉय करू शकता इथे आता आपण स्विमिंग पूलमध्ये जाऊया आणि स्विमिंग पूलमध्ये तिकडे पूल केवढा मोठा आहे काय आहे त्या बाजूला टर्फ आहे ते सुद्धा बघूया आता हे बघा इकडे टर्फ आहे तुम्हाला बघायला सांगितलेलं ना इकडे स्विमिंग पूल आहे त्या बाजूला इकडे टर्फ आहे बऱ्यापैकी कोण खेळणारे एन्जॉय करतो इकडे करू शकतो समजून जातो मी कसला एन्जॉय म्हणतोय मी एन्जॉय करून इकडे क्रिकेट करू शकतो त्या बाजूला इकडे स्विमिंग पूल आणि तुम्ही नाईट आऊट करू शकता त्या बॉनफायर करून नाईट कॅम्पिंग करायची असेल ना ते सुद्धा तुम्ही इकडे करा इकडे तुम्हाला टेंटसुद्धा अवेलेबल आहेत इकडेही कमी करू शकता छान या लोकांनी प्लेस बनवलेला आहे प्लस अजून एक छोटीशी जागा केलेली आहे लोकांनी ती एक दाखवतो तुम्हाला इकडे ही जागा केलेली आहे छान केलेली आहे आणि हा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे बाग वगैरे छानपैकी लावलेली आहे त्या लोकांनी इथे काय स्विमिंग शिकते बेडू कुठे मारतोय आणि आमचे लेडीज स्पेशल महिला मंडळ इकडे सगळे बसलेले आहेत निवांत काय तू नाही जातेस सो असा आपला स्विमिंग पूल आहे इकडे बऱ्यापैकी लहान मुलांसाठी इकडे खेळायला तुम्ही जागा आहे पण इकडे बऱ्यापैकी आणि इकडे पण चांगला बऱ्यापैकी डीप आहे आज वुमन डे स्पेशल निमित्त ही ट्रिप केलेली होती सगळे आमचे वुमन्स एन्जॉय करत आहेत आणि हा बाजूला टर्फ आहे सर्वांनी बोलते काकी या तुम्ही लोक कधी जाणार आहे पाण्यात तुम्ही लोक कधी पाण्यात जाणार आहात तुम्ही लोक कधी पाण्यात जाणार आहात म्हटलं हा
अस्सल मालवणी माणूस, अस्सल मालवणी माणूस. आमची आई पहिल्यांदा स्विमिंग पूल मध्ये उतरली आहे आयुष्यात. हा खरंच आयुष्यात खरे मालवणी माणसं. ते मालवणी माणसाच्या गावीच्या नदीत सुद्धा साडीवरच उतरतात, बरोबर की नाही? मालवणी माणसं गावच्या साडीवरच उतरतात. ए छोटा डॉन, ए छोटा डॉन. वा 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 वा. उमंट्याची जी काही चांगली कला शिकलेत. मम्मी खेळ. इकडून बनव ना. ये करत ये स्विमिंग इकडे परत. पहिल्यांदा आलेत, पहिल्यांदा आलेत. ती पण जायचं येऊ दे. कोण नको बोलूस. मस्त मस्त आवाज दे. रेसिंग लावताय, रेसिंग लावताय. टी शर्ट घे. सांगितलं आता आपण तिकडे खास करून तिथे आपण अलिबागला आलो. तर अलिबागला आल्यानंतर खास म्हणजे आपल्याला हवं असतं पोपटी. तर पोपटीसाठी आपण इकडे आलो. तर पोपटी कशी बनवतात आजपर्यंत म्हणजे आपण पोपटी खातोय पाहिलेली असेल आम्हाला बनवत सुद्धा. पोपटी कशी बनवतात ते आता आपण पाहूया. तुझं आपलं नाव पहिलं? हा, माझं नाव अमोल मिराशी. ओके. तर आपल्याला हे आता दाखवणारे पोपटी कशी बनवतात ती. ओके. पर्टिक्युलरली हे चिकन, ब्रेस्ट पीस आणि लेग पीस असतात. ते मॅरिनेट करून ठेवले जातात. ओके ओके. ते मॅरिनेट झाल्यानंतर आमच्याकडे केळीची बागच आहे पूर्ण. हां. तो केळीचे जे आमच्याकडे पानं आहेत त्याच्यात आम्ही ते रॅप करतो अशा पद्धतीने. तुम्ही बघू शकता हे केळीच्या पानात बांधलेली आहे. ओके. याच्यात तुम्हाला कलेजी पण मिळेल, चिकनची तुम्हाला लेग पीस पण मिळतील, ब्रेस्ट पीस पण मिळतील. त्यानंतर ही अशी मडकी आहे. ओके. आणि त्यात मिठाचा, भाज्यांचा थर, नंतर बटाटी, कांदा आणि एक चांगला अरोमा येण्यासाठी हा बांबुड्याचा पाला आहे ना. हां. ओके. त्याचा एक चांगला फ्रेग्रन्स येतो. ओके. तो हा त्याच्यावर रॅप केला जातो आणि नंतर मग तुम्ही पाहाल तर तिकडे स्मोक पण दिला जाईल. ओके. तर ऑलमोस्ट तो 40 मिनिटसाठी तो आम्ही स्मोक करून ठेवतो. आता ही नाही म्हटलं तरी 30 लोकांची पोपटी आहे. अच्छा. तुम्ही बघू शकता. तर बघितलं की आता आपण ऑलमोस्ट मोस्ट ऑफ खाल्ली. पण लास्ट टाइम चवला आलो त्यावेळेस आपलं असं केळीच्या पानातच रॅप केलेलं होतं. आणि आता पण कसं करता ते होतं. आम्ही लास्ट टाइम असं डायरेक्टलीच हे केलेलं होतं. त्यामुळे पोपटीवर वाट लागलेली. हां. तर बघा चिकन पण नॉर्मली ऑथेंटिक असतं. चुलीवरचं तुम्हाला बघायला मिळेल. दुपारच्या भाकऱ्या, साबुती वडे हे सगळं चुलीवरच बनलं जातं. चिकन याने मॅरिनेट करून ठेवलेलं आहे इथे. आता केळीच्या पानात ते लोक रॅप करत आहेत. त्यानंतर आपल्याला ह्याच्या सगळं ते दाखवलं त्याने ते सगळं ह्याच्यात टाकून आणि आपल्या पोपटी तिकडे बाहेर ते तुम्हाला मगाशी दाखवलं ना तिथे ते करणार आहेत. आपली जी कोंबडीची जी मॅरिनेट केलेली असतात ना त्याचे मसाला वगैरे लावून ठेवतो. नंतर संध्याकाळी या केळीच्या पानात ते असे बांधून हे केलं जातं. मग मडक्यात एक एक थर बनवतात.
नाही भाताचा नाही, हा बांबुर्ड्याचा पाला असतो तो खाली टाकतात. नंतर तुमची बटाटी येतात, कांदे, शेवगाच्या शेंगा वगैरे त्या सगळ्या. शेवगाचे नाही, कोणत्या वालाच्या शेंगा. आणि नंतर मग आपण होळीला शेकोटी पेटवतो तशी त्याला पूर्णपणे ते हे करतो. तुम्ही बघू शकता इकडे चुलीवर जेवण पण प्रॉपर चुलीवर बनवलं जातं. इथे मच्छी फ्राय चालू आहे इथे. नाही आणि आता आपण मगाशी दाखवलं नाही जागा, तिकडे बॉनफायर तुम्ही करू शकता. त्या जागेवरच आता तिकडे पोपटी बनवली जाणार आहे. बघ कसे रॅप करतात ते. हा बोला. तुमच्या गावाला आहे ना, तुमच्या गावचे हे ना. आपण तुम्हाला सकाळी निघतोय सांगितले ना की आपण निशांच्या ओळखीमध्ये आपण रिसॉर्टला झालोय. तर ह्या आत्ता आहेत निशांच्या. आपण ज्या राटिवड्यात जातो त्या राटिवड्यातले ते आहेत. आपण ज्या रिसॉर्टला आता थांबलोय रात्रीच्या वेळेस, त्या व्ह्यू बघा, फुल लाइटिंग आहे. हा कॉटेज हा ओनरचं आहे. याच्यावरती पण स्टेसाठी देतात ती लोक. आणि आपलाच कॉटेज तिथे समोर आहे. आणि प्लस दुसरी गोष्ट म्हणजे फुल आहे लाईव्ह ऑर्केस्ट्रा म्हणता येईल याला, की लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू आहे इकडे. ओल्ड इज गोल्ड, आपली जुने गाणी लागले तिथे, तर धम्माल आहे. आता तुम्हाला आमचे लेडीज राहिले ना ते रूम दाखवतो तुम्हाला. हा व्ह्यू आहे पूर्ण. हे आमचे लेडीज राहिलेले रूम आहेत. हे दोन्ही याच्यात आहेत. प्रॉपर या लोकांनी सेटअप केलेलं तिथे. पुढे पण थोडाफार जागा आहे, पण तेवढ्यावरून ते लाईट्स नाही तिथे. आणि हा व्ह्यू आहे. आता आम्ही ती पोपटी बनवलेली, ही पोपटी आहे इकडे. मग काय शेंगा आहेत, बटाटे सुद्धा आहेत. आणि हे पानं तुम्हाला मगाशी दाखवलेलं चिकन आहे आणि अंडी. नवऱ्यासारखे खातोय, आम्हाला कंट्रोल नाहीये, पहिल्यांदा खातोय आम्ही. बघूया कसं लागतं. लाईट पाहिजे, लाईट. आम्ही ट्रिप ऑर्गनाईज केलेली आहे वुमन डे साठी. आता त्यांचं आपण सेलिब्रेट करणार आहोत. सगळ्या आपल्या लेडीजच कटिंग करणारे केक आहेत. आणि छोटी चिल्लर पार्टी तिकडे आहे. वुमन्स डे निमित्त आम्ही या सगळ्या आमच्या लेडीजसाठी घेऊन आलेलो आम्ही ट्रिपला. सो आत्ता आम्ही लोक त्यांचे केक कटिंग करतो आहोत. सगळ्यांनी हात लावा. हॅपी वुमन्स डे. And celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy and stay. मॉर्निंग गाइस, आता आपला अलिबागला डे 2 आहे, संडे. आता आपण इकडून आता लवकर थंडी भरपूर आहे इकडे. आज बरं थंडी खूप लागली. मॉर्निंग व्ह्यू बघा इकडे छान आहे. म्हणजे बॅकग्राऊंडला जो व्हॉइस होतो ना, प्लस मॉर्निंग एकदम फ्रेश झाली वाटते. आता पटापट आंघोळ करू
एकदा बीचला फिरायला जाऊ. तो आजची जे ॲक्टिव्हिटीज आमचं फिरणं एन्जॉयमेंट ते सगळं तुम्हाला दाखवू. चला आपण एक बीचवर भेटूया. आता आम्ही इकडून त्या रिसॉर्टला थांबलेलो होतो. तर मला दुपारचं लंच आलेलं आहे. का रात्री आम्हाला व्हिडिओ तर बनवायला भेटली नाही, कामं होता आणि मोबाईल पण डेट झालेला होता. तेव्हा काल तेव्हा चिकन दिलेलं त्याने आणि आज फिश आहे, प्रॉन्स आहे आणि सुरमई फ्राय, ओला ठेवला आणि प्लस खास व्हेजमध्ये एक डिश आहे ते आम्ही ॲडिशन बनवून सांगितलं आहे. ते म्हणजे आपले मोदक पण छान आहे खायला. त्यांनी बोर्ड लावलेला आहे ना पोस्टरवरती, त्या पोस्टरवरतीच मस्त छान वाटत होतं. म्हणून आम्ही त्यांना ऑर्डर दिली की आम्हाला सगळ्यांना एक मोदक आला होता. चला त्यांच्यासाठी मोदक बनवले त्यांनी. मला आता टेस्ट करून घ्या. मस्त आहे, खूप छान. आवडलं काय? आवडलं. मस्त आहे, खूप छान आहे. मिशांची व्हेज आहे, याची परत रिव्ह्यू आहे. हा खूप सुंदर आहे. मला ओला जवळा नाही, सुका जवळा खात नाही, पण ओला जवळा टेस्टी आहे आणि मस्त जेवण. हे बघा हिला पण आवडलंय पण नाटक करते. हिला कसं आहे? तिखट. व्हेज थाली आली आहे. वांग्याचं भरीत, पुढे वालाची भाजी, डाळ आणि पापड सुद्धा आहे. आणि एक खास डिश आहे जी बाकी होती. सो मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं इकडे आपण आता एक ऑर्डर दिली मोदकाची. ते मोदक आता आलेले तिथे. मोदक दाखवतो, तुमच्या तोंडावर सुद्धा पाणी सुटेलच. बघा आणि प्लस आपलं तूप सुद्धा आलेलं आहे. आता हे प्रत्येक मोदकवर तूप टाकून खायला ती धम्माला येणार आहे ना. आणि हे ताई आहेत, यांचं फार्म हाऊस आहे. तर हे कधीपासून चालू केलेलं आहे? 2017 पासून सुरू केलं. आणि तुमचे मिस्टर आहेत ना? या ना का तुम्ही पण या. तर खूप छान आहे तुमचं हॉटेल. आम्हाला जेवण तर खूप आवडलं, खूप खरं खूप आवडलं आणि तुमची सर्व्हिस पण खूप चांगली आहे. तर नक्की तुम्ही आता कधी याल या साईडला तर गोकुळ कॉटेजला तुम्ही कधी व्हिजिट करू शकता. मी तुमचा ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस मला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवील. अरे तूप पण दिले आहे. एक मागे 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 बघूनच सांगते यम्मी असणार आहे. मस्त. सगळ्यांचे रिॲक्शन बघा, सगळ्यांच्या चेहऱ्याच्या फेसिंगच्या रिॲक्शन बघा. जसं आत्मा तृप्त होतं तसं का आत्मा तृप्त झालाय. पीठ पण खूप सॉफ्ट आहे. अमेझिंग. तू वाट बघत मस्त आहे. या परिस्थितीमुळे 25 ऑर्डर दिली. 40ची बोलले होते ते पण. झाले.